कच्चा कांदा तुम्ही रोज खात असाल तर हा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलू शकतो, कारण साधा दिसणारा हा कांदा तुमच्या शरीरासाठी नैसर्गिक औषधासारखं काम करतो आणि अनेक गंभीर आजारांपासून संरक्षण देतो. 1. उन्हाळ्यात कच्चा कांदा खाल्ल्याने शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते आणि लू पासून नैसर्गिक संरक्षण मिळते. कांद्यात असलेले सल्फर कंपाऊंड्स शरीर थंड ठेवण्यास मदत करतात, त्यामुळे बाहेरून आल्यावर कांदा खाल्ल्यास शरीराला लगेच आराम मिळतो. हे एक सोपं पण प्रभावी घरगुती उपाय आहे. रोजच्या आहारात थोडासा कांदा ठेवणे फायदेशीर ठरते. 2. कच्चा कांदा हृदयासाठी खूप फायदेशीर आहे, कारण तो खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतो. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. कांद्यातील अँटीऑक्सिडंट्स रक्त शुद्ध ठेवतात आणि रक्ताभिसरण सुधारतात, त्यामुळे हृदय निरोगी राहते. रोज कांदा खाल्ल्याने हृदय मजबूत बनते. 3. मधुमेह असलेल्या लोकांसाठी कच्चा कांदा खूप उपयुक्त आहे, कारण तो रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवतो. कांद्यातील नैसर्गिक घटक इन्सुलिनची क्रिया सुधारतात, त्यामुळे शुगर लेव्हल स्थिर राहते. नियमित सेवन केल्यास फायदा अधिक दिसून येतो. डॉक्टरांच्या सल्ल्याने सेवन करणे अधिक सुरक्षित आहे. 4. कच्चा कांदा पचनशक्ती वाढवण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे, कारण तो पोटातील एन्झाईम्स सक्रिय करतो, त्यामुळे अन्न पचायला सोपं होतं. बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते. पोट हलकं आणि स्वच्छ राहते. रोजच्या जेवणात कांदा घेतल्यास पचन सुधारते. 5. कांद्यात कॅल्शियम आणि इतर खनिजे असल्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते. विशेषतः वाढत्या वयातील लोकांसाठी हे खूप उपयुक्त आहे. हाडांची झीज कमी होते. सांधेदुखी कमी होण्यास मदत मिळते. नियमित सेवनाने शरीर अधिक मजबूत बनते. 6. कच्चा कांदा खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते, कारण त्यात व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. यामुळे शरीराला संसर्गांपासून लढण्याची ताकद मिळते. सर्दी, खोकला यांसारख्या आजारांपासून संरक्षण मिळते. नियमित सेवन केल्यास शरीर तंदुरुस्त राहते. 7. कांदा त्वचेसाठीही फायदेशीर आहे, कारण तो त्वचेतील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करतो. यामुळे त्वचा स्वच्छ आणि चमकदार दिसते. पिंपल्स आणि डाग कमी होतात. नैसर्गिक ग्लो मिळतो. रोज कांदा खाल्ल्याने त्वचा सुधारते. 8. कच्चा कांदा केसांसाठीही उपयुक्त आहे, कारण तो केसांच्या मुळांना पोषण देतो. केस गळणे कमी होते. केस मजबूत आणि दाट होतात. कांद्यातील सल्फर केसांच्या वाढीस मदत करतो. नियमित सेवनाने केस निरोगी राहतात. 9. कांदा रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो, कारण त्यात पोटॅशियम असते. यामुळे हाय ब्लड प्रेशर कमी होण्यास मदत मिळते. रक्तवाहिन्या रिलॅक्स होतात. हृदयावर ताण कमी होतो. नियमित सेवन फायदेशीर ठरते. 10. कच्चा कांदा शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतो. यामुळे शरीर डिटॉक्स होते. रक्त स्वच्छ राहते. त्वचा आणि आरोग्य सुधारते. नैसर्गिकरित्या शरीर शुद्ध होते. 11. कांदा खाल्ल्याने वजन कमी करण्यास मदत होते, कारण तो मेटाबॉलिझम वाढवतो. चरबी जळण्याची प्रक्रिया वेगवान होते. भूक नियंत्रणात राहते, त्यामुळे वजन नियंत्रणात राहते. हेल्दी डाएटचा भाग बनवता येते. 12. कच्चा कांदा डोळ्यांच्या आरोग्यासाठीही उपयुक्त आहे, कारण त्यात अँटीऑक्सिडंट्स असतात. दृष्टी सुधारते. डोळ्यांवरील ताण कमी होतो. वय वाढल्यावर होणाऱ्या समस्यांपासून संरक्षण मिळते. 13. कांदा शरीरातील रक्ताची गुणवत्ता सुधारतो, कारण तो हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करतो, त्यामुळे थकवा कमी होतो. शरीरात ऊर्जा वाढते. ॲनिमियाची समस्या कमी होऊ शकते. 14. कच्चा कांदा खाल्ल्याने मेंदूची कार्यक्षमता सुधारते, कारण त्यात मेंदूसाठी उपयुक्त घटक असतात. स्मरणशक्ती वाढते. लक्ष केंद्रित राहते. मानसिक थकवा कमी होतो. 15. कांदा तोंडाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे, कारण तो जंतूंना नष्ट करतो. दात आणि हिरड्या मजबूत राहतात. दुर्गंधी कमी होते. नैसर्गिक स्वच्छता मिळते. 16. कच्चा कांदा खाल्ल्याने शरीरात थंडावा निर्माण होतो, ज्यामुळे उष्णतेमुळे
होणाऱ्या समस्या कमी होतात. उन्हाळ्यात याचा विशेष फायदा होतो. शरीराला ऊर्जा मिळते, थकवा कमी होतो. 17. कांदा त्वचेवरील जळजळ आणि सूज कमी करण्यास मदत करतो. अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्मामुळे त्वचा शांत राहते, लालसरपणा कमी होतो, नैसर्गिक आराम मिळतो. 18. कच्चा कांदा खाल्ल्याने झोप सुधारते, कारण तो शरीर रिलॅक्स करतो, ताण कमी होतो, मन शांत राहते, चांगली झोप मिळते. 19. कांदा लिव्हरच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे, कारण तो लिव्हर डिटॉक्स करतो, विषारी घटक बाहेर काढतो, लिव्हरची कार्यक्षमता वाढते, शरीर निरोगी राहते. 20. कच्चा कांदा खाल्ल्याने शरीरातील पाणी संतुलन राखले जाते, डिहायड्रेशन टाळण्यास मदत होते. उन्हाळ्यात विशेष फायदा होतो, शरीर ताजेतवाने राहते. 21. कांदा खाल्ल्याने स्नायू मजबूत होतात, कारण त्यात आवश्यक पोषक घटक असतात, शरीराची ताकद वाढते, थकवा कमी होतो, सक्रिय राहण्यास मदत होते. 22. कच्चा कांदा खाल्ल्याने ॲलर्जी कमी होण्यास मदत मिळते, कारण त्यात अँटीहिस्टामिन गुणधर्म असतात, श्वसनासंबंधी समस्या कमी होतात, आराम मिळतो. 23. कांदा शरीरातील साखरेचे संतुलन राखतो, त्यामुळे अचानक साखर वाढणे टाळले जाते, ऊर्जा स्थिर राहते, मधुमेह नियंत्रणात राहतो. 24. कच्चा कांदा खाल्ल्याने पोटातील जंतू कमी होतात, आतड्यांचे आरोग्य सुधारते, पचनक्रिया सुरळीत राहते, पोटदुखी कमी होते. 25. कांदा त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यास मदत करतो, कारण तो कोलेजन वाढवतो, त्वचा तरुण दिसते, नैसर्गिक सौंदर्य टिकते. 26. कच्चा कांदा खाल्ल्याने शरीरातील सूज कमी होते, सांधेदुखी आणि वेदना कमी होतात, आराम मिळतो, शरीर हलकं वाटतं. 27. कांदा रक्त पातळ करण्यास मदत करतो, त्यामुळे रक्त गोठण्याचा धोका कमी होतो, हृदयविकाराचा धोका कमी होतो. 28. कच्चा कांदा खाल्ल्याने श्वसनमार्ग स्वच्छ राहतात, श्वास घेणे सोपे होते, दम्याच्या रुग्णांसाठी उपयुक्त ठरतो. 29. कांदा खाल्ल्याने शरीरातील ऊर्जा वाढते, कारण तो नैसर्गिक ऊर्जा देतो, थकवा दूर होतो, दिवसभर उत्साह टिकतो. 30. कच्चा कांदा खाल्ल्याने त्वचेतील तेल संतुलन राखले जाते, पिंपल्स कमी होतात, त्वचा निरोगी राहते. 31. कांदा खाल्ल्याने पोटातील आम्लता कमी होते, ऍसिडिटी पासून आराम मिळतो, पचन सुधारते. 32. कच्चा कांदा खाल्ल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारते, सर्व अवयवांना योग्य प्रमाणात रक्तपुरवठा होतो. 33. कांदा खाल्ल्याने शरीरातील हार्मोन्स संतुलित राहतात, त्यामुळे एकूण आरोग्य सुधारते. 34. कच्चा कांदा खाल्ल्याने त्वचा आणि केस दोन्ही निरोगी राहतात, नैसर्गिक पोषण मिळते, सौंदर्य वाढते. 35. कांदा खाण्याची योग्य पद्धत म्हणजे तो ताजा आणि स्वच्छ धुवून खाणे, जेवणासोबत सलाड म्हणून घेणे आणि अतिसेवन टाळणे, कारण योग्य प्रमाणात घेतल्यासच त्याचे फायदे पूर्ण मिळतात.